राज्यासह पुण्यात मागील 4 ते 5 दिवसापासून सातत्याने तापमानात वाढ होताना दिसते। आज पुणे शहरामध्ये जवळपास 41 डिग्री इतकं तापमानाची नोंद झालेली आहे आणि रस्त्यावर जर आपण बघितलं तर खूप कमी प्रमाणात लोकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। आता मी पुण्यातील अलका टॉकीज चौकामध्ये आहे, जिथं नेहमी लोकांची वर्दळ असते। मात्र बघितलं तर दुपारच्या वेळी काही दुकानं देखील आपल्याला बंद दिसत आहेत। आज सुट्टीचा दिवस आहे, लोक खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असतात, मात्र ते देखील दुपारी या कडक उन्हात बाहेर पडणं या ठिकाणी टाळत आहेत। त्याचबरोबर डॉक्टरांकडून देखील सल्ला देण्यात आलेला आहे, या कडाक्याच्या उन्हामध्ये बाहेर पडू नका, खूप कडक ऊन आहे, त्यामुळं खूप गरजेचं काम असेल तरच टोपी असेल, सनकोट असेल किंबहुना जॅकेट घालूनच बाहेर निघावं, कारण उन्हाचा तडाखा हे खूप जास्त आहे आणि त्यामुळं लोकांना वेगवेगळे आजार देखील या ठिकाणी होताना दिसत आहेत। लोक या कडक उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी वेगवेगळे सरबतच्या दुकानावर असेल, रसवंती गृहांवर असेल, उसाचा रस असेल, लिंबूचा रस असेल, हे पिताना दिसत आहेत। बरेच बसस्टॉपच्या खाली देखील सावली बघत लोक या ठिकाणी पुण्यातमध्ये दिसत आहेत। मात्र पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात बघितलं तर सातत्याने या उन्हाचा जो तापमान आहे तो वाढताना दिसतोय। हवामान खात्याकडून जे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत त्यानुसार पुढील 3 ते 4 दिवस अशाच पद्धतीने कडक ऊन या ठिकाणी राहणार आहे, किंबहुना तापमानात वाढ सुद्धा होऊ शकते, त्यामुळं लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी गई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।